चांदोरी नागापूर येथे सिद्धीच्या अपघातानंतर आपत्कालीन बैठक बोलवण्यात आली होती। यामध्ये एसटी महामंडळ, आरटीओ तसेच सार्वजनिक बांधकाम विभागावर नागरिकांनी संतप्त सवाल उपस्थित केले। नागापूर फाटा येथे 7वीतील विद्यार्थिनी सिद्धी मंगेश लुंगसे हिच्या झालेल्या अपघातानंतर संपूर्ण परिसरातून तीव्र संतापाची लाट उसळली। या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक 1 जुलै रोजी नागापूर येथील मारुती मंदिरात अपघात प्रतिबंधक उपाययोजनांबाबत आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली। यावेळी सिद्धीच्या आईने आक्रोश व्यक्त करत यापुढे कुणाचंही मूल असं अपघाती जाणार नाही याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी अशी आर्तहाक दिली। आमचं तर लेकरू गेलंय आता, पण आता दुसऱ्या लेकरांचं बळी जाता कामा नाही। त्यांच्या शाळेची सोय करा, रस्त्याची काहीतरी सोय करा। परत असं लेकरू लहान लहान पोरे लेकरू गेलं आमचं, त्या लेकरांची काहीतरी सोय करा, काहीतरी करा तिथं। एवढे लांब लहान लेकरं एवढे लांब जायचे शाळेत, आता पण कोणते साहेब या बैठकीला प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गिरी लासलगाव येवला आगाराचे एसटी बस नियंत्रक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे घोडे, महामार्ग बीओटी विभागाचे चौधरी, एपीआय विकास ढोकरे यांच्यासह महसूल, पोलीस आणि विविध विभागांचे अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीमध्ये ग्रामस्थांनी एसटी महामंडळाच्या ढिसाळ सेवांवर तीव्र संताप व्यक्त केलाय। बस थांबवायला काय अडचण आहे तुम्हाला? तुम्ही जर शासनाचं धोरण केलेलं आहे, तुम्ही पॉलिसी डिसिजन घेतलेला आहे, तुम्ही त्याच्यातून विद्यार्थ्यांना साधारणतः अर्धा किलोमीटरचे जर आणि त्याच्यामध्ये इंटरेस्ट कसाच असतो सरपंच, मी सांगतो तुम्हाला, मी ग्रामपंचायत सदस्य वेगळं वाटून नका घेऊ। आम्हाला आमची घटना घडली म्हणून आम्हाला वाईट वाटतंय, आणि घटना घडल्यावर तर आम्हाला बाजू मांडायची वेळ आली, हे दुर्दैव आहे आमचं। ओको असं आहे, त्या लोकांना काय म्हणायला जावं तर त्यांच्याकडून 353 धमकी असते पहिल्यांदा सरपंच। इतके मगरूर लोक आहे काही गाड्यांवर सुद्धा, त्यांना काही बाजू सुद्धा मांडता येत नाही। एखाद्याने जर गाडी थांबवली त्याला त्याची बाजू मांडायचा असेल तर त्याला डायरेक्ट धमकी दिली जाते, आम्ही सरकारी कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल करू। कोणावर करता गुन्हा दाखल? त्यासाठी करतात विद्यार्थी सायकलवर गेली म्हणून तिचा ऍक्सिडेंट झालाय, तुम्हाला सांगतो। बस जर असली तर तिचा ऍक्सिडेंट होण्याचं काही कारण नसतं। आम्ही नागापूर फाट्यावर सोडायला जाणार, प्रत्येक पालक सत्य बस मोफत आहे, बरोबर आहे ना? आजपर्यंत इतिहासामध्ये आम्ही कमीत कमी 10-20 वेळा आमचं त्यांच्याशी बोलणं होत राहतं। बसेसचे इतके प्रॉब्लेम आहे आप्पा, म्हणजे नशीब आहे का आतापर्यंत काही घटना घडल्या नाही। मुलं अक्षरशः बस मागे पळत असतात, जर ती परिस्थिती दाखवली तरी अधिकारी म्हणतील ही काय परिस्थिती। 200 पोरं त्या गाड्यांमागे पळत असतात, गाड्या थांबत नाही। आता जर समजा या प्रशासनाला किंवा या एसटी महामंडळाला माहिती आहे का जर समजा 5-5.5 हजार शाळा सुटण्याचा वेळ आहे, तर त्या टायमाच्या ज्या बसेस बरोबर तीच वेळ कसली, शासकीय कार्यालय सुटण्याची पण तीच वेळ आहे, शाळा सुटण्याची पण तीच वेळ आहे। मग जर समजा यांच्याकडे एवढी मोठी यंत्रणा आहे तर यांनी या यंत्रणेचा वापर केला पाहिजे ना, का 5-5.5च्या वेळेमध्ये बसेसची संख्या वाढवली पाहिजे। आता हे समजा हे काम त्यांचे ना, कुणाचे? प्रशासनाचे। जर शासनाने निर्णय घेतला तर बसेस फुकट करायच्या किंवा बसेस फ्रीमध्ये करायच्या, तर त्याची यंत्रणा वाढवून जबाबदारी कोणाची? त्यांची कुठल्या गाड्या धरण्याचा अधिकार आहे साहेब? या गोष्टीतून आम्ही अनिबद्ध आहे। आम्हाला एकच कळतंय की तुमच्या पाठलागामुळं आम्हाला एकच समजतंय, तुम्ही कार्यवाही करू नये, तुम्ही लोकांनी नियमात वागायला शिकू नये असं आमचं म्हणणं नाही। तुम्हाला ते पद किंवा तुमचा अधिकारच त्याच्यासाठी तर तुम्ही लोकांना वाहतुकीचे नियमात लोकांना चालायला लावा, यासाठी तुमचं पद आहे याची आम्हाला जाणीव। परंतु तुमच्या त्या जर समजा तुमच्या त्या ऍक्टिव्हिटी मधून, तुमच्या त्या कार्यवाहीमधून जर हे प्रकार घडताय, कोणते प्रकार घडताय? तुमची गाडी आरटीओची पाठीमागे लागली का तो गाडीवाला काही मागचा पुढचा विचार करत नाही, त्याला त्याच्या मालकाला सांगेल राहतं, काय सांगेल राहतं? गाडी आरटीओ कडून जर धरली तू जबाबदार राहील। अनेक गोष्टी असतील, ते त्यांच्या लोकांचे वैयक्तिक विषय, कोणाचा? मालकाचा आणि ड्रायव्हरचा। परंतु त्याच्यामध्ये अनेक मृत्यू त्या ठिकाणी झालेले, या गोष्टीची जाणीव त्या ठिकाणी आरटीओ अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे। आणि तुम्हाला काय नियमाने करता येईल
तुम्हाला एका ठिकाणी बसून बरं आता एवढं सगळं जर क्लिअर झालं, कोणतं सगळे बारकोड आले, सगळ्या गाड्यांचं रजिस्ट्रेशन क्लिअर आहे, सगळं मोबाईल मध्ये ऍप्लिकेशन आले, मग आला हे कळत नाही का तुम्ही ते चोरासारखं त्या गाड्यांच्या पाठीमागे का पाडतात? एखादी गाडी जर चुकी केली आहे, जर तुमच्या लक्षात आलाय ना, बरोबर ना, तिचा नंबर तुमच्याकडे आलाय ना, मग तिला दंड टाका. ऑनलाईन दंडाची तुमच्याकडे सुविधा आहे. मग याच्यामध्ये काय तुमचा वेगळा येतोय का? मग या गाड्यांचा पाठलाग करत असताना माननीय आरटीओ महोदयांचा काही वेगळा येतोय का? जर समजा तुमच्याकडे एवढे मोठे ऍप्लिकेशन आले, एवढे मोठे मोबाईलवरती दंड करण्याचे अधिकार आले, एवढी मोठी समजा तुमच्याकडे प्रशासकीय यंत्रणा आहे, त्यानंतर प्रगत झालेली यंत्रणा आहे, मग तुम्हाला या गाड्यांच्या पाठीमागे का पडायला लागतं? याच्यामध्ये काय तुमचा वेगळा उद्देश आहे? हा तुमचा वेगळा उद्देश सफल करण्यासाठी आमचा गोरगरिबांचा, आमचा जनतेचा जीव जाणार आहे का? या गोष्टीचं तुम्ही सगळ्यांनी आम्हाला उत्तर द्यावं. किंबहुना या गोष्टी जर वारंवार घडणार असतील तर आम्ही आरटीओच्या गाडी, नेमकं आरटीओची गाडी समजावी काय कधी माणसं मारणारी गाडी समजावी असं आम्हाला सांगावं. कुठली आरटीओची गाडी दिसली, एक तर पाठीमागच्या गाड्या ब्रेक मारून घेतात किंवा येणारी गाडी भरगाव वेगाने सुटते. काय हे प्रशासन करतंय? शासनाच्या सवलतीचा पास असतानाही अनेक वेळा चालक वाहकांकडून विद्यार्थ्यांना बसमध्ये घेण्यास टाळाटाळ केली जाते. अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या असूनही त्याचा फटका सिद्धीला बसल्याचंही ग्रामस्थांनी स्पष्ट केलंय. सिद्धीला सायकलने प्रवास करावा लागला, यामागे एसटी चालक वाहकांची मुजोरी हे मुख्य कारण असल्याचंही यावेळी समोर आलंय. यापुढे अशा मुजोरीला सामाजिक स्तरावर विरोध करण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय. यावर लासलगाव आगार प्रमुखांनी 2 दिवसात चक्री बस सुरू करण्याचं आश्वासन दिलंय. त्याचबरोबर या बैठकीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही काही मागण्या मांडण्यात आल्या. प्रत्येक शाळेजवळ आणि गावाजवळ मोठे गतिरोधक तयार करण्यात यावे. झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे त्वरित रंगवणे, शाळा गतिरोधक, धोकादायक वळण अशा ठिकाणी माहितीपर फलक लावणे, रस्त्याच्या साईड पट्ट्यांवर मुरुम टाकून डांबरी रस्ता व साईडमध्ये असलेली उंच सखलता कमी करून हा रस्ता समांतर व सुरक्षित बनवणं. कामकाज कसं चालतं, काय चालतं, एवढा अभ्यास काय आमचा, एवढा मोठा सखोल अभ्यास त्या विभागाचा आम्ही केला नाही, तेवढे की आमची बुद्धिमत्ता तिथपर्यंत पोहोचत नाही. आरटीओ आम्ही बघतो, बऱ्याच अंशी आरटीओच्या गाड्या पाठीमागे लागल्या, या गाड्यांचं स्पीड वाचतं. सगळ्यात जास्त 120च्या आणि 100च्या स्पीडनी गावात त्याच्या सकाळ सकाळी 20,000 लोकसंख्येचं गाव आहे. त्यांच्या गाडी जर एखाद्या माणसाला काय झालं तर काय करायचं मग? एक मिनिट सरपंच, सगळ्यात वाईट जर आपल्याला असं त्रास असेल खंडराव म्हणलं पिकअप माग पिकअप माग आपल्या गावात सगळ्यात जास्त त्रास आरटीओ वाल्यांचा आहे. अहो आपल्याकडे कृषी मॉल झालेले छोटे 100 कण भाजीपाला घेऊन मॉलला येत्या, तरी त्या गाड्या धरी द्या. बरं तुम्ही दंड किती करता? 10,000, 20,000. एक दिवस एक मुलांना 300 रुपये त्याला भाडं भेटलं. पत्रा होता, एकच पत्रा, फक्त थोडा बाहेर निघाला होता, तर त्याचा 38,000 रुपये त्याच्यावर दंड केला. हो न करता 12,000 मध्ये भेटला. तो एक 16 जानेवारीला चांदोरी गोदावरी काट्यावर बर्फाची गाडी धरली, एकच लादी होती बर्फाची, 11,000 रुपये घेतले मॅडम ना. आमच्याकडे पुरावे. बरं जास्त बोल ना तर जास्त दंड म्हणजे हे शेतकऱ्याचे मुलं नाही का? आम्ही शेतकऱ्याचेच मुलं आहे. आम्ही काहीतरी बेरोजगार आहे, काहीतरी 2-3 लाखाची गाडी घेतली, काहीतरी चालवली, आमचे कागदपत्र क्लिअर आहे. फक्त आम्हाला धरी जा कुठं तुझी एवढं बाहेर निघालं, तुझ्याकडे 100 किलो माल वाढव आहे. अहो चाललंय काय? कांदे लागलीच्या मोलमजुरीच्या बाया घेऊन चालले, त्या माणसाला 12,000 13,000 दंड केला. हे वाईट अनुभव आरटीओचा जास्त. साहेब तुम्हाला सांगतो, आजची घटना झाली म्हणून, नाही तर एक दिवस असा उगवला असता चांदूर मध्ये तर आरटीओची गाडी सुद्धा आम्ही चांदूर फोडायची मागे पाहिली असती. मग त्या ठिकाणी आम्हाला आमच्या गुन्हे दाखल झाले असते तरी आम्ही घेतले असते. पण एवढा अन्याय करू नका. आम्ही शेतकऱ्याचे मुलं आहे, तुमच्या पाया पडतो इथं सुद्धा का आम्हाला तुम्ही सांगा. तुम्ही आमचं एखादी एनओसी नसती, तुम्ही आम्हाला 2,000 दंड करा, 3,000 करा. तुम्ही आम्हाला 10,000च्या पुढे तुमचे दंड झाले. चाललं काय नेमकं हे? तुम्ही लाडक्या बहिणी पैसे पुरवता का? यांना वसुली अधिकारी नेमले का? शासनाला पैसे पुरवायला वसुली अधिकारी नेमले का? 13,000 15,000 रुपये दंड द्या. नाही तर आम्ही गाड्या भागांमध्ये विकून टाकू आणि कुठेतरी चोऱ्या मारायचे धंदे आम्हाला करावे लागतील. चोऱ्या माऱ्या करू आम्ही. त्याच्यावर गाडी सुद्धा नव्हती, 1,000-2,000 लोक जमले होते. पोलीस प्रशासन त्या ठिकाणी होतं. गाडी होती, विचारा तिथं.
तीन गावाकडे अनुभव लागत आहे. एक मिनिट चक्र मारता काल काय आरटीओची गाडी एक सुद्धा नाही आली टॉपिक होती का पालक साहेबांना विचारते स्वतः तिथं होते साहेब होते का बाकीच्या गाड्या आरटीओच्या आम्ही गाडी मालक आहे आणि आमच्या गाड्या विकून टाकतो चोऱ्या मारा चालू करतो आम्हाला परवानगी द्या चोऱ्या मारा करायची आणि जेलमध्ये जाऊन तुमच्या फुकटच्या भाकरी खातो त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय राहिला नाही. सर्वात जास्त रोष लोकांचं फक्त तुमच्या राज्य परिवहन महामंडळावर बाकी कोणावर. बरं तुम्ही नसता योजना काढली आम्ही नसता चादर घेतला. आता विद्यार्थ्यांना समजा जर समजा शासनाची योजना सायकल काढली नसती तर आम्ही सेवा कशा नसते ना, सायकल वाढ लागतं का नाही. तुमची जर सेवा जर असेल तर कोणताही पालक त्या विद्यार्थ्याला पाठवून का सायकलवर. सोपं आहे ना. मग मागणी आजची नाही आमची 2 दिवसांनी आमच्या बऱ्याच वेळच्या मागणी आहे. त्यांनी काय होईल माहिती का ताई हो त्यांनी काय होईल इथे सायकलवरून पाय जाणारे विद्यार्थी त्यांची संख्या कमी होईल. त्रास घ्या म्हणा तुम्हाला पण लेकर बाळा देईल देवानी तुमचे जे आहे ना कोणी ड्रायव्हर चालक. मंत्री आहेत नितीन गडकरी साहेब यांनी संसदेमध्ये खेद व्यक्त केला की जेव्हा मी परदेशात जातो तेव्हा मला लाज वाटते की भारतामध्ये 1.5 लाख ते 2.25 लाख लोक दरवर्षी रस्त्याच्या अपघातात मृत पावतात. ही संख्या जगात एवढी कुठेही नाही. मग आता आपण जसं अनेक मुद्द्यांची चर्चा केली की अपघात का होतात तर अपघाताला कोणतंच एक कारण असं काही जबाबदार नसतं कोणता एक विभाग असा काही जबाबदार नसतो. अनेक घटक त्यामध्ये असतात त्याची आता बरीचशी चर्चा झाली त्यात पडणार नाही. परंतु पोलिसांचा जो काही रोल आहे तर त्यामध्ये कालची जी घटना आहे त्याच्यामध्ये आपण सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे. संबंधित चालकावर चालक फरार होता त्याला आपण प्रयत्न करून शोधून पथक पाठवून अटक करून ताब्यात घेतलेला आहे. त्याला आम्ही आज माननीय न्यायालयासमोर हजर. आणि जर शेतकऱ्यांनी पिकवलंच नाही तर तुमच्या ताब्यात येणार कुठून. ही 100% मुद्द्याला धरून जाणार का कुठल्याही शेतकऱ्यावरती अशा प्रकारची जी कारवाई आहे ती कारवाई आतापासूनच थांबवली जाणार. आम्ही त्याबाबत त्यांना आदेश देतो तसे का कमीत कमी शेतमालाची लागण चालू आहे मजूर इकडे तिकडे येणार आहे किंवा इथल्या इथं जे शेतात जाताना हेल्मेट वरती कारवाई होत आहे. तुमचा जो मुद्दा होता 100% आम्ही लिहून घेतला. ज्या काही अधिकाऱ्यांकडनं तशा प्रकारची कारवाई होती आहे यापुढे जर फोन उचलला गेला नाही शेतमाल होता 100% गोकुळ भाऊ तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलंय की फोन उचलला गेला नाही एका अधिकाऱ्याने उचलला यापुढे आम्ही तशी कारवाई 100% सांगणार का पहिले लोकप्रतिनिधींचा फोन उचला कारण लोकप्रतिनिधी हे जबाबदार राहतात समोरच्या माणसांना उत्तर द्यायला. आणि ओव्हरलोडिंगच्या बाबतीत जी काही कारवाई होती शेतमालावरती ओव्हरलोडिंगची कारवाई करण्यात येऊ नये या संदर्भात मी तशा प्रकारे त्यांना स्पष्ट होऊन द्या. कारण काय होतंय माल जाता जाता काही वेळेला पावसाने भिजून जातो. माल भरताना तो ओव्हरलोड नाही भरत. हो सर पण ज्यावेळेस आरटीओची गाडी मागे लागते पिकअप पुढं 100च्या स्पीडने चालणार आहे आरटीओची गाडी त्याला ओव्हरटेक करून त्यांच्या पुढे गाडी जाते. तेच सांगताय ना ते याच्यानंतर शेतकऱ्यांच्या बाबतीत ते निर्णय घेत आहे. ओमकार यापुढे काय होतंय माल कोणी शेतकरी जाणून बुजून जास्त भरत नाही पण मालाबरोबर माती भरल्या जाते ती माती काही नाही ना आणि पावसाने तो माल जातो दबून जातो. तर दबलेल्या मालाला काट्यावर घालण्यात येऊ नये या पद्धतीच्या आम्ही स्पष्ट सूचना ऑफिसला गेल्यावर देतो. दुसरी गोष्ट जो पिवळा लाईट बसवायचा होता त्याच्या जागेवर आता जो इंडिकेटर बसवला आहे तो स्पीड गन नाही तो फक्त इंडिकेटर आहे. तो हे दाखवतोय त्याला का बाबा तुलाही जोरात चालला रे जरा थांब ना. जर जोरात स्पीडनी चालला असेल तर लाल मध्ये लाईट दाखवली जाईल संख्या वाढवा. हा आणि हिरव्यामध्ये चालला असेल तर त्याला थँक्यू म्हणून त्याच्या खाली मेसेज येईल का बाबा तू इथून हळू वेगाने चाललाय. हा जो स्पॉट आहे हा धोकादायक झालाच आहे. रस्ता सरळ असल्यामुळे वाहन चालकांना पाय ठेवला एकदा का पळायला कोणाला वेळच नाही राहिलेला आयुष्यात अशी परिस्थिती आहे पण ते दुसऱ्याचा वेळ घेऊन राहिले. आता यापुढं स्पीड गनची कारवाई जी आहे ती 100% आम्ही त्या फाट्यावर लावून देतो आणि आजच्याच काय आत्ताच्या नंतरच आम्ही कारवाई सुरू करतो. जे काही राखेच्या गाड्या चालल्या जर का झाकलेल्या नसतील तर गाडीत पुढे जाऊ देणार नाही आणि 10,000 रुपये त्या राखेच्या गाडीला तसा जर का झाकलेला नसेल तर जागेवर दंड करायची पण सुविधा करून देतो. गाड्यांच्या मागे गावामध्ये पळणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांना स्पष्ट सांगतो लोक वस्तीतनं तुम्ही गाडीच्या मागे लागू नका. तो 12 वाजता गाडी येते गावामध्ये काका सांगतो मी काय होतंय काही वेळेला एखाद्या ठिकाणी काहीतरी चोऱ्या माऱ्या करून एखादा पळायला लागला ना का ते होतंय पण याच्या पुढं गावामध्ये आपण त्यांना घुसू देणार नाही. शक्यतोवर दिवसा काय आणि रात्री काय गावात एखादा रात्रीचे उठून रोडला तुम्ही टोल लावलेला आहे शासनाने टोल दिलाय शासनाचा रोड टोल टॅक्सचा रोड येतो इथं टोल भरतात. टोल भरल्यानंतर त्यांची जबाबदारी फक्त वसुलीचं काम चालतं. तिथं शेतकरी असो नाही तर कोणी असो कार जर सोडली तर इतर वाहनांकडून ते टोटल टोल वसूल करतात.
टोल वसूल करताना त्यांची जबाबदारी नाही का साहेब? 2 अँब्युलन्स तरी 26 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये, एक या टोकाला आणि एक त्या टोकाला. आतापर्यंतचा असा अनुभव आहे सर, यांना काही देणं नाही. रोड मध्ये हे फक्त पोलीस बोलवायचे, आपण पोलिसांचा बळाचा वापर करायचा, अँब्युलन्स आपण उपलब्ध करायची. 15 दिवस झाले साहेब, डायनामा 108चा डायनामा फेल असल्यामुळे 108 15 दिवस उभी होती साहेब. 15 दिवस अँब्युलन्स उभी. मग कुठली गाडी वापरायची? मी माझी गाडी वापरायची. मग मी दिवसभर तो अपघात अटेंड करायचा. त्या नातेवाईक येत नाही तोपर्यंत मला सिव्हिल सोडत नाही, तोपर्यंत मी तिथं थांबणार. निफाडला तीच परिस्थिती. तो नियमाचा भाग आहे, कायद्याचा भाग आहे, तिथपर्यंत मी मानेल. परंतु जर टोलवाल्याचं जर पैसे वसूल करतोय, गाडी ट्रक आडवी रोडवर पडते, पिकअप आडवी पडते, त्याचं काम नाही का ट्विननी ती गाडी बाजूला घेणं किंवा अपघात अटेंड करणं? ते कुठल्याही प्रकारचं ते काम करत नाही. मी गुजरात हायवेला अनेक वेळा रस्त्याने अपघात बघतो, जातो मी त्या भागात, तर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी नसेल, कोणी गावचा प्रतिनिधी नसेल किंवा कोणीच नसेल, तर ते टोलचे रोडचे जे टोलचे अधिकारी आहेत, तिची टीम आहे, त्या ठिकाणी 10 ते 15 मिनिटात त्या ठिकाणी पोहोचते. यांचा काही कॉन्टॅक्ट नंबर नाही. वसुली तिथं बरोबर पद्धतशीर त्या गाडीला बॅरिकेड लावून चालू आहे, त्या प्रकारचं काम त्या ठिकाणी चालतं. अनेक मुद्दे सरपंचांनी मांडले, परंतु टोलचा जो भाग आहे हा सर्वात महत्वाचा भाग आहे. राहिला आता बसचा विषय, बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल, 90, 40, 60 मारून लोक ड्रायव्हिंग करतात हे बसचे. हे दारू पिऊन दारू गाडी चालवतात, त्याच्यामुळे भानात नाही राहती. हे चार्ज मारतात ज्यावेळेस गाडी स्टॉपवर उभी राहती. आता याचे जर पुरावे चेक करायचे असेल तर मी व्हायरल करत, आणि व्हायरल केल्यानंतर कोण कोण घरी जाईल मला सांगता येणार नाही. परंतु आज माझी सिद्धी गेली, ती त्यांची जरी असेल तितकीच माझी आहे. आणि ती गेल्यानंतर आज हे सगळं लोकांचं रेकॉर्ड तुमच्या समोर कथन करण्याची वेळ आली. काल हा प्रकार जरी झालेला असेल, नागापूर हा स्पॉट आहे साहेब. 7 महिन्यापासून प्रशासनाकडून दिल्या गेलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल, असा इशाराही या बैठकीतून संतप्त ग्रामस्थांनी दिलाय. या सर्व विभागाकडे केलेल्या मागण्यांची दखल घेतली जाईल, अशी प्रत्येक विभागातील प्रतिनिधींनी यावेळी जाहीर केले. सर्व मागण्यांबाबत चर्चा झाल्यानंतर निफाडचे उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी सर्व मागण्या योग्य असल्याची प्रतिक्रिया देत त्याबाबत स्वतः जातीने लक्ष देऊन शासन स्तरावर योग्य पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलंय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी पुष्कर भन्साळी, निफाड.